असा झणझणीत मिरचीचा ठेचा करण्यासाठी मी प्रथम पाववाटी शेंगदाणे, पाववाटी लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग व थोडंसं जिरं व पाववाटी तेल असं प्रमाण घेतलं आहे. यानंतर एका पॅनवर तेल तापलं की हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे. हे छान पद्धतीने भाजले की मिक्सर जारमध्ये हे जिन्नस काढून त्यावर फ्रेश कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून जाडसर वाटून घ्यायचं. हे वाटून झालं की एका पॅनवर तेल तापवून ते यामध्ये ॲड करायचं. असा झणझणीत मिरचीचा ठेचा तयार होतो. तेल यासाठी घालायचं की ठेचा 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये छान टिकतो व तो ड्रायसुद्धा होत नाही. असा ठेचा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व आपल्या चॅनलला फॉलो, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. असा झणझणीत मिरचीचा ठेचा करण्यासाठी मी प्रथम पाववाटी शेंगदाणे, पाववाटी लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग व थोडंसं जिरं व पाववाटी तेल असं प्रमाण घेतलं आहे. यानंतर एका पॅनवर तेल तापलं की हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे. हे छान पद्धतीने भाजले की मिक्सर जारमध्ये हे जिन्नस काढून त्यावर फ्रेश कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून जाडसर वाटून घ्यायचं. हे वाटून झालं की एका पॅनवर तेल तापवून ते यामध्ये ॲड करायचं. असा झणझणीत मिरचीचा ठेचा तयार होतो. तेल यासाठी घालायचं की ठेचा 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये छान टिकतो व तो ड्रायसुद्धा होत नाही. असा ठेचा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व आपल्या चॅनलला फॉलो, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.